बरं. कुठे राहता सर सध्या तुम्ही? सर मी प्रॉपर संगमनेरचा आहे, अहिल्यानगर जिल्हा. आणि आता 20 वर्षापासून मी पुण्यात चिंचवडलाच राहतो. बरं. आणि तुमचं शिक्षण काय झालं आणि सध्या करता काय तुम्ही? मी ग्रॅज्युएट केलं बी.कॉम आणि फाईन आर्ट ॲप्रिसिएशनचा मला म्हणजे कॉलेज चालू असतानाच माझा तो एक कोर्स होता, म्हणजे ते अंडर रिस्ट्रक्चरिंग कोर्स म्हणून आम्हाला तो एक पुणे विद्यापीठाकडून होता. त्याच्यामध्ये फिल्म, ड्रामा आणि ड्रॉइंग पेंटिंग असे 3 विषय होते. आणि त्याच्यानंतर मला लहानपणापासून सिनेमा किंवा ऑडिओ व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्याबद्दल खूप आवड होती. मी त्यालाच करिअर बनवलं आणि मी आता होम सिनेमा थिएटर, 3D सिनेमा, 4K वगैरे, 8K, डॉल्बी डिजिटल ॲटमॉस वगैरे या क्षेत्रात आवड आहे आणि मी तेच करिअर बनवलेलं आहे आत्ता. बरं. काय काय कसा तुमच्यासोबत अनुभव घडला आणि सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? सुरुवात ऐकण्यापेक्षा सुरुवात करतो मी, परंतु त्याच्यामागे एक नॉर्मल एक मी पार्श्वभूमी सांगतो तुम्हाला, की माझे वडील रेल्वेमध्ये होते. तर दर 5 वर्षाने आमची बदली ही ठरलेलीच असायची. तर आता आमच्या वडिलांची म्हणजे फॅमिली, आम्ही 4 बहिणी, मी, आईवडील, असं आम्ही बऱ्याच ठिकाणी मग दर 5 वर्षांनी बदली झाली की मग हुबळी झालं, बेळगाव झालं, गोवा झालं, त्याच्यानंतर नीरा झालं, घोरपडी झालं, सातारा, सांगली, कराड, अशा आम्ही त्या ठिकाणी आम्ही वडिला नोकरीच्या निमित्ताने आम्ही तिकडे फिरत होतो. परंतु एकदा वडिलांची बदली जम्मूलाच झाली डायरेक्ट. तर मग त्यांना असं वाटलं की आम्ही त्या काळी नीरा गावात राहत होतो. नीरा गावामध्ये, नीरा म्हणजे जेजुरीच्या पुढे पुणे जिल्ह्यातलं आहे. तर तिथंच माझं 2री ते 10वीपर्यंत शिक्षण झालं. तर वडिलांच्या अचानक जम्मूला बदली झाल्यामुळे वडील काय म्हणे की तुम्ही एक काम करा म्हणे, तुम्ही नीरालाच राहा, हे कारण शिक्षणं चालू होती. पण आमचं मूळ गाव होतं संगमनेर. तर आता वडिलांना व्हॉलेंटरी रिटायरमेंट घ्यायचं होतं. तर ते म्हणे तुम्ही असं करा, हे सगळे बिराड आपल्या आपल्या गावी जाऊ, आता सगळ्यांची 10वी झालेली आहे, आता इथं राहण्यात पण काही पॉईंट नाही नीरामध्ये. तर आम्ही सगळं साहित्य आमचं जे आहे ते ट्रकमध्ये भरून आम्ही नीराला गेलो. आता नीराला गेल्यानंतर तिथे बऱ्याचशा लोकांना आवडलंच नाही की आम्ही तिथं आलेलो आहे एवढ्या वर्षानंतर. हां, एवढ्या वर्षानंतर. तसं आम्ही सुट्टीत जात होतो, परंतु संगमनेर आमचं गाव, घराच्या आजूबाजूला जे काही छोटे मोठे रस्ते तेवढंच आम्हाला माहीत होतं. कारण लहानपणी जास्त दूर जाऊन फिरायचे आम्हाला तर काही म्हणजे असं परवानगीच नव्हती पहिली गोष्ट. तर साईबाबाचं मंदिर आम्ही नीराला असताना तिथं झालं होतं आणि आम्ही आरतीला वगैरे जायचो तिथे. तर आई म्हणे अरे शिर्डी आपल्या गावापासून खूप जवळ आहे म्हणे. तर ते शिर्डीला जायचं माझं खूप मन झालं की आता आपण चाललोच आहे संगमनेरला, तर आज न उद्या तर शिर्डीला जायलाच मिळणार आपल्याला. तर ती एक आशा होती मला. मी तसं काही साई भक्त वगैरे काही नाही, परंतु मला वाटायचं हे गरिबाचा देव आहे बुवा, नाही का सगळ्यात. तर मला ती आस्था होती. पण असं काही डीपली मी काही साई भक्ती आजही नाही करत आणि त्या काळी पण करत नव्हतो. पण ते मंदिर मला एकदा बघायला जायची ही फार इच्छा होती. आता आम्ही संगमनेरला आलो, थोडंफार बसायला वेळ लागला आम्हाला, 1 वर्ष लागलं साधारणतः. पण तिथे माझा एक भाऊ होता आणि तो नुकताच तिथे नगरपालिकेला सर्व्हिसला लागला होता, तरी पण त्याला 1 वर्ष झालंच होतं. तर त्याच्या ऑफिसमध्ये काही अजून 10-15 त्याचे सहकारी मित्र होते. तर ते साईबाबाचे सगळे म्हणजे त्यांनी एक ग्रुपच केला होता आणि ते दर गुरुपौर्णिमेला किंवा काही जे इव्हेंट असतात साईबाबाचे त्यावेळेला ते तिथून सायकलवर जायचे आणि त्यांचं असं 5-6 वेळा अगोदर जाणं झालं होतं. तर ही घटना 1990 सालची. तुम्ही बघा आजही कॅलेंडरवर दिसेल 7 जुलै 1990 साली गुरुपौर्णिमा होती. त्या तारखेला ही घटना घडलेली ती माझ्यापर्यंत आहे. आता मी मिस्ट्री टॉकच्या जे व्ह्यूवर्स आहेत, जे श्रोते लोक आहेत, तर मी त्यांना पण एक रिक्वेस्ट करतो की एखादी हॉरर स्टोरी असेल तरच तो व्हिडिओ बघायचा, नाही तर अर्धवट बघून तो तिथं कट करायचा. की काय होतं की मग यांचे जे काही TRPs असतात ते कमी होतात, की जनरली अर्धवट आहे, नो कमेंट्स, नो लाईक. तर असं करू नका. म्हणजे मी एक रिक्वेस्ट करतो की खूप हॉरर स्टोरी असेल तर ती बघितली जावी. माझं असं म्हणणं आहे की बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये काही अशा घटना घडतात की त्या नॉर्मल असतात, परंतु त्या आयुष्यभर घर करून जातात. बरोबर.
तर अशीच एक घटना माझ्याबरोबर झाली की ती 35 वर्ष झाली अजून माझ्या मनात आहे आणि अजून पण मी त्या भागात तर मला जावंच लागतं, कारण माझा तो एरियाच आहे. काही ना काही निमित्ताने मला त्या रस्त्याने प्रवास करावाच लागतो, परंतु मी रात्रीचा प्रवास आत्तापर्यंत नाही केला. तर माझ्याबरोबर काय घडलं ते आता मी तुम्हाला एक विस्तृत पद्धतीने सांगतो. तर आम्ही नव्यानेच होतो, आम्हाला संगमनेरचं काहीच माहीत नव्हतं, म्हणजे फक्त घर, कॉलेज आणि बाकी कुठं जायचं नाही. आणि कोणाबरोबर जायचं असेल तर मग घरून विचारायचं की आई मी इकडं चाललो, जाऊ का? ती हो म्हणली तर जायचं, नाही म्हणली तर नाही, संपला विषय. तर अशीच गुरुपौर्णिमा आली आणि आमचा भाऊ आता शेजारीच राहत होतं, त्याच्यामुळे दिवसातून 10 वेळा त्यांच्या घरी आम्ही जायचो, ते आमच्या घरी यायचे, म्हणजे तसं होतंच आहे. जॉईंट फॅमिली होती पण वेगवेगळी घरं होती. तर तो म्हणला आम्ही शिर्डीला जाणार आहे बरं का, उद्या येणार का तू? मला एकदमच ते अचानक ते लख्ख झालं. अरे वा, जे माझी इतक्या दिवसापासूनची जी म्हणजे माझी जी हे होती काय इच्छा होती तिथं तो उद्याच पूर्ण होणार आहे. तर ते म्हणे पण सायकलवर जाणार आहे. आता मला त्यावेळेला माहीत नव्हतं की सायकलवर जाणार आहेत. तर म्हणलं तू सायकल चालवशील का एवढी? म्हणे अंतर खूप आहे बरं का, आणि मी नुकताच 10वी झालेलं, 11वीला तर ॲडमिशन घेतलेलं आहे. मला काही कळत नव्हतं आणि तेवढी ताकद नव्हती, एवढी लांब सायकल तर मी माझ्या आयुष्यात त्या काळापर्यंत कधीच चालवली नव्हती. पण साईबाबाला जायला मिळणार, मग तिथून मला ते थोडं स्फुरण आलं की नाही जाऊच म्हटलं. मग तर आई म्हणे अरे म्हणे हातपाय तांगड्या दुखतील म्हणे, कशाला एवढं लांब जातो म्हणे, नंतर जा म्हणे बसनी कधीतरी. नाही गाई आता ते तो म्हणलं माझा भाऊ की अरे आपण 15-16 लोक आहेत म्हणे, आणि मला पण ती हे झालं की 15-16 लोक असल्यामुळे मग तर आपल्याला किती मोठी बॅकिंग आहे ना, मग तर जायला काय हरकत आहे म्हटलं. आणि तसंही निराला आम्ही तसं जेजुरीला सायकलवर जायचो, म्हणजे जवळपास 15-1 किलोमीटर तिथपर्यंत, म्हणजे मी चालवलेली आहे. म्हणजे मी स्काउटमध्ये होतो तर ते आमचे कॅम्पिंगमध्ये आम्हाला ते करावंच लागायचं. तर म्हणलं जाऊ आपण, काय हरकत नाही. तर ह्यांनी काय केलं, हे सगळे नोकरीवाले होते आणि ह्यांनी काय केलं, आदल्या दिवशीच एक सायकलचं दुकानच आहे आमच्या घराच्या मागच्याच बाजूला, थोडीशी मुस्लिम गल्ली पण आहे. तर तिथं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की सायकल सगळ्यात तयार करून ठेवायचे, त्याचं म्हणजे ते कॅरेज वगैरे काढून ठेवायचं सगळं. त्यानं मला हे काहीच माहिती नाही. आणि मला आहे ना माझी एक सायकल होती, ती वडिलांनी सेकंड हँड घेतली होती. आता ती सायकल इतकी भयानक होती ना की तिला कोणी जर फुकट जरी ने म्हटलं ना तरी तो नेणार नाही. ते सायकलचे टायरचे ते वरचे टायर असतात ना ते फुटलेले, त्यातनं ट्यूब बाहेर आलेली, त्याला काय म्हणते ते गट्टे बिट्टे, आणि ते पायडल ते पत्रा असतो ना त्याला खर्र खटक ते तर वाजतच होतं. त्याचे एकूण एक हाडण काढं वाजत होते. आता मी मस्तपैकी सायकल फक्त धुतली, त्याच्यात हवा बिवा काहीच नाही, जे आहे तसं. त्यातले ते पुढच्या चाकाचे तर स्पोक तुटले होते, ते स्पोक असतात ना ते पण पक्कडने दुसऱ्या स्पोकला गुंडाळून ठेवले होते मी. आणि इतकी भयानक कंडिशन, आणि त्या सायकलवर आता मला ते इथं जायचं होतं शिर्डीला. तर मी तयार झालो मस्त आंघोळ बिंगोळ करून. ते म्हणे आपल्याला सकाळीच निघायचं म्हणे, 7 वाजता आपण निघणार आहोत. आता 7 वाजले तरी मी तयारी, म्हणजे मग कपडे बिपडे घातले. बरं घरी पैसे मागायचे म्हणजे हिंमतच होत नव्हती पहिली गोष्ट. तर आईला म्हणलं अगं मला शिर्डीला जायचं, काहीतरी पैसे दे. तिने मला आहे ना, खोटं वाटेल तुम्हाला, 35 वर्षापूर्वी आता तसे जे माझ्या वयाची जी मुलं होती त्यांना पैशाचा लाड नव्हता. पैसे मागितले की डायरेक्ट कानाखालीच, नाही का, जेवायला काय मागायचं ते माग, पण पैसे नाही मागायचे. असं बऱ्याचशा घरी ते होतं, आमच्याही घरी तसंच होतं. तर आईने मला 20 रुपये दिले, फक्त 20 रुपये बरं का. असे काही 10 रुपये वरती असे काही सुट्टे बिट्टे असे सगळे मिळून 20च रुपये होते ते. आता म्हणलं ठीक आहे जे मिळाले ते, आणि सायकलवर तर जायचं आहे म्हणलं. तर हे सगळेजण ते जो संपूर्ण ग्रुप आहे ते आले, सकाळी 9 वाजता आले ते पार. आणि मी तर तयारी 7लाच, आणि ती मजा होती ना का. हां, तर ते साईरामाचं मी जप म्हणजे सुरू करणार होतो. जसं आपल्याला कुठं जायचं असेल तर आपण कसं आहे की ऑटोमॅटिक एक काहीतरी इंटेन्शन येतं की अरे आपण चाललं तर मग आपण रस्त्यात तो जप करत जाऊ ना, आहे का नाही. तर तसं मी ठरवलं होतं की
आपण ज्या वेळेला सायकलवर बसून निघणार तोपर्यंत त्यावेळेला आपण ओम साईरामचा कंटिन्यू जप करणार आहे. म्हणजे मी स्वतःला ठरवलं. तर जे 15-16 लोक होते त्यातले 3 जण आले. म्हणजे ऐन वेळेला काही ना काही कारणं सांगितली, कॅन्सल झालं त्यांचं. आता मी तर बोलून बसलो होतो की आता साईबाबाला जायचं तर मग जायचंच, आता काही असो तिकडे. आणि ती सायकल कशी का असो ना, आता तीच घेऊन जायची. बरं भाड्याने पैसे बरं घेऊ शकत होतं मी, पण ते म्हणे अरे ते 2 दिवस झाले ते तेल पाणी करतायत सगळे, आणि तुला आता 15 मिनटात कोण सायकल तयार करून देणार आहे म्हणे. आता काही नाही म्हणे, तू यूज नको म्हणे. म्हणलं नाही, आता मी बोललो मी येणार, मला यावंच लागेल. बरं म्हणे बघ आता तुझं काय असेल ते. मग ते 15-16 मधले ते माझा भाऊ, मी आणि अजून 2 जण होतं. म्हणजे आम्ही जवळजवळ 4-5 जणच चाललो आहे. तर चला म्हणे निघा. तर मग ते गावाच्या बाहेर गेलो. आता मला काय वाटलं रस्ता तर आता सगळीकडेच आहे ना, तर म्हणले रस्त्यानेच जाणार, सायकलला काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण मनात एक धाकधुकी होती, त्याला मागं गट्टे पुढं गट्टे, ते कसं सगळे त्याला तेल पाणी नाही ना काही नाही. त्याचे एकूण खाडण वाजवत होते, खडखड खुडखुड. आता निघालो आणि मला तसं वाटलं होतं की आता हायवेनेच जायचं आहे. तर त्यांनी काय केलं, संगमनेर सोडल्यानंतर एक 10-15 किलोमीटर अंतरावर एक असा एक फुपाट्याचा रस्ता होता. त्यांनी डायरेक्ट सायकल तिकडे आणि मी त्यांच्या मागे. तर ते सगळा फुपाटा उडत होते, त्याला काही डांबर नाही काही नाही, सरळ ते कुठून शॉर्टकटने घुसले, त्याचाही काही पत्ता नाही. आणि त्यानंतर ते मग शेताच्या बांधावरून इकडून कधी कधी तर असं उंच डोंगर लागायचा, खाली असे मोठमोठे दगडं, म्हणजे ते असतात ना खडक पडलेले सगळे काळे काळे दगड. काही काही वेळेला तर ती सायकल मला आहे ना चालवण्याच्या लायकीचीच नसायची, कारण ते उचलून घेऊन जावं लागायचे. म्हणजे ते जसं आर्मीचे लोक कसे ते बंदुकीन ते घेऊन उचलून ते चढतात, तसं मला ते 2-3 वेळा ती सायकल चढावं लागली आणि माझी दमछाक व्हायला लागली. माझ्यात ते एवढी काही ताकद नव्हती त्यावेळेला. तर अजून एक आहे की तसं जसं नव्याने कोणी आलं म्हणजे त्याच्यावर थोडं रेगिंग केलं जातं नाही का. तर ते कॉलेजमध्ये होतं, घरातही होऊ शकतं, काही सांगतात नाही. पण ते जाणून बुजून त्रास देणं, हां जाणून बुजून, म्हणजे काहीच कारण नाही बा. पण असं कुठं आहे की तुम्ही एखाद्या देवाचे सेवक असेल आणि मी पण आहे, ते एक सेवक दुसऱ्या सेवकाला त्रास देऊ कसा देऊ शकतो ना. कारण तू समजा मी साई भक्त असेल आणि तुम्ही साई भक्त असाल, ते एक भक्त दुसऱ्या भक्ताला त्रास नाही, उलट त्याला सांभाळून आणू शकतो. पण मला त्यांनी भयानक त्रास दिला राव. आणि अशा रस्त्याने नेलं की मी मागं फिरायचं म्हटलं तरी मला रस्ता सापडू नये. कधी शेतातून, कधी ओढे बिडे पार करून नाही का, ते छोटे मोठे वाड्या वस्त्यांवरचे जंगलातले ओढे पास करून, कधी डोंगर सोडून. आणि अजून एक बऱ्याच वेळा झालं की ते शेतामध्ये सगळे ते कुत्रे असतात, गावठी कुत्रे, ते काय कोणाचं ऐकत नाही. ते काय करायचे, पुढं जायचे. आता काय होतं, ती सायकल माझी खराब होऊ नये म्हणून मी हळूहळू चालवायचं. का तर मला तिथपर्यंत जाऊन परत रिटर्न यायचं आहे, आणि परत ती जर सायकलला काय झालं तर ते तर तिथंच फेकून मलाही तिथंच बसावं लागेल ना. तर मी त्या हिशोबाने की आपल्या सायकलची अवस्था चांगली नाही, नाहीतर तसं तर रेसिंगला तर मी पण काही कमी नाही आहे. मला जर सायकल चांगली असेल तर मी त्यांनाही गाठू शकलो असतो, आपण काही कमी नव्हतंच त्यावेळेला. तर असं करता करता ते कुत्र्यांना डिवचायचे आणि पळून जायचे ते. आणि ते सगळे 2-2, 4-4 कुत्रे मागं भा 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 भा, मला पार खूप त्रास दिला त्यांनी. आणि मी पार असं रडकुंडीला आलं होतं, अरे नका रे करू तसं, अरे नका रे करू तसं. म्हणजे पार मला रडकुंडीच आणलं होतं जवळजवळ. आणि मी अक्षरशः म्हणजे ना मनातून साईबाबाचं तर जप चाललं होतं, म्हणे साईबाबा यांना जरा समजून सांगा, यांना कळतं का काय नाही का. आणि काय करायचे, कधी कधी असं मोठं शेत असलं ना, ते शेतात लपून बसायचे सायकल वगैरे, म्हणजे उगाच काहीतरी त्रास द्यायचा म्हणून ते लपून बसायचे. आणि मग मी आपलं बघायचं, अरे हे कुठे गेले, आता कोणाला फॉलो करू. पुढं शेती दिसते, मागं काही दिसत नाही, पुढं काही सगळं ते जंगल. मी घाबरायचो आणि मग मी मोठमोठ्याने ओरडायचो की अरे कुठे तुम्ही, मला दिसत नाही. मग हळू डोके बाहेर काढायचे नाही का, एखाद्या टेकडीवर लपून बसायचे, हॅरेस करायचे. आणि त्यांच्यातून माझ्यात अंतर खूप लांब असायचं, खूप. म्हणजे कारण
ते चांगले हट्टेकट्टे लोक होते आणि त्यांना ते सगळा परिसरच ओळखीचा होता. मला काहीच माहिती नाही, माझी सायकलची अवस्था चांगली नाही. असं करता करता कसं बसं 3-3:30ला आम्ही साईबाबाच्या मंदिरात पोचलो. तोपर्यंत माझा जप चालू होता. आता इथे मी एक पॉईंट सांगू इच्छितो व्ह्युअर्सना, की भले तुम्ही अगरबत्ती नका लावू, तुम्ही दिवाबत्ती करू नका, तुम्ही पोथ्या वाचू नका, तुम्ही ग्रंथ वाचू नका, काही करू नका, काही लागत नाही. तुम्ही फक्त ज्या इष्टदेवतेला मानता त्याचं तुम्ही अखंड नामस्मरण करा. ते सुद्धा पुष्कळ आहे. निदान हे तरी करायलाच पाहिजे. तुम्ही रामांना मानता, हनुमानांना मानता, साईंना मानता, कोणालाही माना, कोणी देव तर एकच आहे. तर ते अखंड माझा तो जप चालू होता. आता मी साईबाबांना सांगितलं होतं की जिथं जिथं मी आता चहा प्यायला बसलो किंवा कुठं बसणार आहे तर मी जप बंद करेल, किंवा बाथरूमला पण जाऊ शकतो ना माणूस, मग त्यावेळेला जप करता येत नाही. मी आधीच सांगितलं होतं की मी अशा अशा परिस्थितीमध्ये जप बंद करणार, आणि ते झालं की मी जप कंटिन्यू करणार. मग साईबाबाचे तिथे आम्ही दर्शन केलं. ते पहिल्यांदाच ते बघणं होतं, मला खूप आनंद झाला. ती द्वारकामाई बघितली, ते मुख्य मंदिर वगैरे, तिथं आरती वगैरे सगळं जेवणं केले आम्ही. तिथं ते प्रसादालय, आता खिशात 20 रुपयेच होते, जेवायला तर काही खर्चच नव्हता. ती काही नॉर्मल फी होती, ती भरून टाकली, पोटभर जेवलं मस्तपैकी. आणि आता हे लोक आहे ना, आता निघायचं ना, झालं सगळे कामं झाली, 4 वाजले तरी निघायला तयार नाही, 5 वाजले तरी निघायला तयार नाही. उगाच ते रस्त्याच्या कडेने ते काय असतं ना, जपमाळा आणि ते काय काय साहित्य असतं ना, पूजेचं साहित्य, ते उगाच बघत बसायचं, हे घे ते घे ते घे, मार्केटमध्ये टाईमपास नाही का. आणि मी आपला गपचूप, खिशात 20 रुपये काय करणार आहे त्याच्यात पण 11 रुपये मी साईबाबाच्या पेटीत टाकले होते. त्यावेळेला प्रसादालाचं काहीतरी 1-1.5 रुपयाचं तिकीट होतं फक्त, ते पण गेले होते. आता उरले किती 4-5 रुपये राहिले, ते आपलं ठेवलं होतं मी असेच. आता ते हे घे ते घे, काय काय बरंच साहित्य घेतलं त्यांनी. मी आपलं ठीक आहे जाऊ दे, आता आपल्याकडं मी फक्त बघत होतो त्यांच्याकडे, काही नाही ठीक आहे म्हणलं. तर असं करता करता 6:30 वाजले. आता अंधार पडायला लागला, 6:30 वाजले. आणि त्या 6:30 वाजता आता ते म्हणले की आता आपण ज्या रस्त्याने आलो तिथून नाही जायचं, आता आपण हायवेने जाऊ. तर त्यांनी मला थोडी इंस्ट्रक्शन दिली की आत्ता इथपर्यंत ठीक आहे राहत्यापर्यंत, पण राहत्यावरून आपण ते लोणीला वळतो, तर त्या लोणीला तिथून पुढं मग तुला आहे ना थोडी फास्ट सायकल चालवावं लागेल, कारण तो तिथं खूप अंधार असतो म्हणे. तो पूर्ण म्हणजे 25 किलोमीटरचा रस्ता आहे लोणी ते संगमनेर. म्हटलं ठीक आहे. आणि म्हणे एक लक्षात ठेव, ते राहतापासून आम्ही लोणीला पण पोहोचलो, पण राहत्याच्या जो फाटा आहे तिथे एक शेतामध्ये पाटाचं पाणी वाहत होतं, आणि यांना काहीतरी संध्याकाळी 7 वाजता आरती करायची सवय होती यांना, हे बाकीचे 3-4 मग त्यांनी ते शेताच्या बांधावर एक ते पाणी खळखळ, तिथं हातपाय धुतले आम्ही सगळ्यांनी. आणि तिथं त्यांनी ते एक पिवळं वस्त्र अंतरलं, तिथे एक छोटा साईबाबाचा फोटो ठेवला, कापूर अगरबत्त्या लावल्या, आणि पटकनी 5 मिनटात आरती केली. म्हणे आता निघायचं, आत्ता मागं थांबायचं नाही म्हणे, आणि तू तर आता सायकल जोरात चालवायला पाहिजे, कारण आपल्याला लवकर पोचायचं आहे. आता हो म्हणलं, आता माझ्याकडं हो म्हणण्याशिवाय पर्यायच नाही ना, आता काय करणार मी. तर सायकलच आता एवढ्या माझी खराब सायकल, तरी पण एवढ्या कठीण परिस्थितीतून जाताना एवढ्या कठीण रस्त्यावरून मी तिथं बरोबर पोचलं. सायकलला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला जी भीती वाटत होती ना की कमीत कमी टायर तरी फुटणार फाटकनी, नाहीतर काहीतरी होणार, पण काहीच नाही झालं बरं का. मग शिर्डीवरून ती निघताना राहत्याच्या अलीकडे ते शेतामध्ये आरती केली, तिथून मग ते लोणीला आलो. तिथपर्यंतही काही नाही, ते त्यांच्यात आणि माझ्यात अंतर 1-1.5 किलोमीटरचं असायचं. म्हणजे सुरुवातीला 100 मीटर, नंतर 200, वाढत वाढत ते 2-3 किलोमीटरपर्यंत गेलं. आणि ते जाणारच होतं, कारण त्यांच्या सायकल चांगल्या होत्या, माझी चांगली नव्हती. तर मग तिथं ते कोपऱ्यावर थांबले. म्हणजे आता लोणी ते संगमनेरचा जो मार्ग आहे, आता तिथं जवळजवळ 8:30 वाजले होते तिथे रात्री, आणि पूर्ण अंधार बरं का, काहीच नाही तिथं. तर आज 35 वर्षाची ही गोष्ट आहे. आज पण तो रोड बघितला तरी तिथून जास्त वाहनं जात नाही, ते डार्क एकदम टोटल डार्क. आणि दोन्ही बाजूनी जंगल झाडी, दोन्ही बाजूनी शेती, आणि क्वचितच कुठेतरी घरदारं असतात वाड्या वस्त्यांचे, ते पण लांबवर बरं का. म्हणजे असं रस्त्याच्या कडेला असेल का मला काही ते दिसलं नाही. आणि ती गुरुपौर्णिमाची रात्र होती.
तर त्यांनी ना मला सांगितलं की हा रस्ता आता सोडायचा नाही, तू मागं राहणार आहे हे तर 100%, आणि आम्ही तर तुझ्या स्पीडने तर सायकल चालवणार नाही, की जसं करंगळीला पकडून एखाद्या लहान पोराला कसं नेतं आहे तसं तर आम्ही करणार नाही म्हणे, तुला आता यावं लागेल. म्हणलं येतो म्हटलं. आणि म्हणे किती काय झालं तरी रस्ता सोडू नको, कारण हा रस्ता थेट संगमनेरलाच जातो. आता मी नवीन होतो, मला तिथलं काही माहिती नाही, काय नाही, रस्ते काहीच माहिती नाही. तो म्हणला ना हा रस्ता तिथं जातो आहे तर मग हा सोडायचंच नाही म्हणलं. आणि मग ते लोणी सोडलं आम्ही. लोणी सोडल्यानंतर थोडेफार त्या लोणीच्या शहरातून आजूबाजूच्या 5-6 किलोमीटर अंतरावर जे काय वाड्या वस्त्या आहेत तिथपर्यंत मागून क्वचित एखादी गाडी जायची. ते जरा बरं वाटायचं की आहे कोणतरी सोबत आपल्याबरोबर. तिथून पुढं जे काळोख सुरू झाला. आता काय झालं, पावसाचे दिवस, वरून भरभर पाऊस चालू, जुलैचं ते महिना, आणि आमचं संगमनेर म्हणजे भंडारदरा हरिश्चंद्रगड पट्ट्यातला तो एरिया. तिथं तर तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रातलं चेहरापुंजी म्हणतात त्याला, की आत्ता मला वाटतं परवाच चांगला मोठा पाऊस झाला. आत्ता परवा दिवशीच तिकडं पाऊस झालेला आहे, आपल्या इथेही झालं ना वाटतं. तर तिथं ते पावसाळा तर लवकर सुरू होतं, म्हणजे जसं टायमिंग असेल ना 7 जून तर 7 जूनला पडणार म्हणजे पडणारच, म्हणजे एवढी गॅरंटी. तर भरभर पाऊस चालू, पौर्णिमा होती, पौर्णिमेचा चंद्र पूर्ण काळ्या ढगांनी झाकला होता. आजूबाजूला सगळी दाट झाडी, काहीच दिसत नव्हतं, काहीच नाही. त्यावेळेला काय मोबाईल नव्हते, काय नव्हते की चला बा LED लाईट लावते, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. तर मी त्या अंधारातून चाललो, मला काहीच दिसत नव्हतं. कधी तर मी रस्त्याच्या खालीच जायचो, कधी रस्ताच दिसत नाही काय. क्वचितच एखादी मागून कार आली ना, तर तो रस्ता, ते लाईटचं जे फोकस असतो ना, तर ते मला तेवढा पुरता दिसायचा, आणि मी तो रस्ता पाठांतर करायचो की रे हा पुढं इथपर्यंत तर सरळ रस्ता आहे ना, आपण सरळ जायला पाहिजे. मग असं करता बराच अंतर मी चाललो. ते जरी भुरभर असले तरी कपडे पूर्ण गच्च भिजले होते माझे, फार थंडी वाजत होती मला. आणि संपूर्ण अंधार, काळोख, काहीच नाही तिथे. आणि नंतर तर गाड्या पुढून पण येणार मागून पण येणार. असं करता मी 3-4 वेळा रस्त्याच्या खाली गेलो असेल. आणि असं करता तिथे एक कोंची नावाचं गाव आहे, कोंची आणि मांची असं काहीतरी. तर ते कोंची गावामध्ये मला नव्हतं माहिती, आता ते कळायला लागलं की ती घटना कुठं घडली. ते कंटिन्यू माझ्या डोक्यातच आहे अजून पण, 35 वर्ष आले. तर तिथं आलो, तर तिथे ना एक असा उतार होता, असा पूर्ण असं स्लोप होता, नंतर असं सरळ होतं काहीतरी रस्ता, आणि परत तेवढाच चढ होता. ते आता उतार सुरू होणारच, तर माझ्या सायकलची चेन पडली. आता चेन पडली, पूर्ण अंधार तिथं. आता मला सायकलचं हार्डवेअरचं तर काहीच कळत नाही. सायकलची चेन कधी जन्मात नाही लावली, आपल्याला काय येतं त्यातलं. तर मी ते मोठ्या स्टँडला उतरलं ते खाली, आणि मी एक आयडिया हे केलं होतं की साईबाबाचे मंदिरात आम्ही दर्शन केलं, तर ते साई दरबारात बरेचसे भक्त असतात, आणि तिथले पुजारी असे ते साईबाबांना घातलेले हार असे इकडं फेक तिकडं फेक, ह्या कोपऱ्यात फेक, ते लोक उंच उड्या मारून झेलायचे. तर माझ्याबरोबरचे ते 4 जण होते, ते पण उभे होते, ते पण असं उड्या मार, पण त्यांच्या हाताला काही लागलं नाही. आणि एक हार माझा अचानकच आहे ना गळ्यातच येऊन पडला. तर मला तर आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला मी ना, अजून एक खरी घटना सांगतो साईबाबांची, की ज्यावेळेला मी ते फर्स्ट टाईम गेलो ना, दर्शन केलं, तर मी साईबाबांकडे बघतच राहिलो ते मूर्तीकडे. तर त्यांच्या आहे ना उजव्या डोळ्यातून आहे ना अचानक एक असा अश्रू आलेला इथपर्यंत मी बघितला होता. तर मला काय वाटलं, त्यांना ते अभिषेक वगैरे घालत असतात, त्यातलंच एखादं पाणी असेल, परंतु मग ते पाणी कपाळावरून यायला पाहिजे होतं ना, पण ती इथूनच येत होतं, जसं आपल्या अश्रू इथून सुरू होतात, ते ती एकाच डोळ्यातून. ते एक सांगायचं राहिलं होतं. आणि तो हार ते फेकला ना, तर मी तर म्हणलं आता आपल्या नशिबात असेल तर भेटेल, नाही तर नाही भेटणार, आता काय आपलं दर्शन झालं, संपला विषय. तर ते एक अचानकच हार असा गुलाबाचा चांगला असं मोठा हार असं ते फेकलं, ते डायरेक्ट ते गाळ्यातच येऊन बसला. आता मला ते आनंद झाला. मग तुम्ही हार काय केला ते, मग नंतर आम्ही प्रसादाला जेवायला गेलो ना, तर ते मी आता ते त्यावेळेला तर काय ती बैठकच होती खाली, तर मी जमिनीवर न ठेवता मांडीवरच ठेवला आणि ते भोजन खाल्लं. आणि मग तिथून आम्ही ते निघालो. आणि आता ज्यावेळेला तो उतार आला, ते स्लोपपासून सांगतो, तर अचानक सायकलची चेन पडली. आता मी इतका अंधार होता ना की काहीच दिसायला तयार नाही, आजूबाजूला रातकिडे कार करताय, ते सगळीकडं अंधार, काहीच नाही, मला काहीच दिसायला तयार नाही. मी ती
कशी तरी ती असं चाचपडून ती चैन लावली मी. आणि ती चैन लावायला मला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागला असेल, कारण प्रॅक्टिस काहीच नाही. आपल्याला काय ते लावता येत नाही, कारण त्याला ते 2 चक्र असतात ना, एक मोठं आणि ते छोटं व्हील, आणि त्याचे ते बरोबर ते दाते त्याला ते बसले पाहिजे. तर ते लावले मी अर्धा पाऊण तास. ते वरून भरभर पाऊस, त्या भिजत मी ते कसतरी लावलं ते. आणि मला आनंद झाला की अरे वा चैन लागली बरं का. मी सायकलवर परत टांग मारली आणि 1-2च पाऊल नाही, म्हणजे 1-2च पायडल नाही मारला, परत चैन पडली. परत कशी तरी लावली, परत थोडं पुढं गेलो, परत चैन पडली. जवळजवळ 100 वेळा ती चैन पडली असेल. म्हणजे मला पहिल्यांदा चैन लावताना मला अर्धा पाऊण तास लागला, आणि नंतर चैन पडताना ना मी 1 सेकंदात लावायला लागलो होतो. म्हणजे इतकी, म्हणजे ती प्रॅक्टिसच झाली, जसं काही नाही का, ती प्रॅक्टिस झाली माझी. आणि ती चैन लावली मी. मग त्याच्यानंतर तो स्लोप आहे ना संपला, आणि आता सरळ रस्ता आला. सगळीकडे अंधार होता, टेकड्या होत्या, कोणी मनुष्य नाही, गाडी नाही, काय नाही. मी फक्त एकटा तिथे, आणि आमचे जे साथीदार ते कुठं गायब झाले ते मला पण माहिती नाही. तर ती जे स्लोप होता ते एका डाव्या हाताला एक असा मला उंच माणूस दिसला. खूप उंच होता, म्हणजे तो रात्रीचा दिसत नव्हता, पण त्या माणसाने ना पूर्ण पांढरे शुभ्र कपडे घातले होते, आणि त्याच्या अंगकाठीने तो खूप धिप्पाड होता. आता मी थोडा पुढं होता तो असा, आणि मी मागेच होतो. तर मी आपला सायकल चालवते तर झाडं मागं जातातच ना शेवटी. आता आपण पुढं गेलो म्हणजे मला असं जाणवायचं की आपण नुसतीच जागेवर सायकल चालवतोय, ती झाडं मागच जाईना बरं का. आणि सायकलची चेन पडली नाही बरं का, सायकलची चेन पडली नाही, पण त्याच्या आधी त्या स्लोपवर 100 वेळा पडली होती. मी चालवते जागेवरच बरं का. आणि मग तो माणूस म्हणजे माझ्याजवळ कसा आला मला नाही कळालं, कारण अंधारात काही कळत नव्हतं की निदान थोडं तरी दिसतंच ना, म्हणजे काहीतरी रातांदळेपणासारखं दिसतं थोडंफार. पण ते झाडं मागत जायला तयार नव्हते. मग तो माणूस असा खूप उंच होता. तर मला म्हणे थांब. त्याचं ते एकदम राकट बोलणं, म्हणजे असं नाही की आता एखादं जर तिथं खरंच एखादा दुसरा व्यक्ती असता आणि तो जर असा अडकला असता तर तो म्हणतो ना बाबा थांब रे जरा, असं काहीतरी एक वेगळीच भाषा असते. पण त्याने थांब. मी आपला थांबलो, आणि त्याने सायकलची नळे असते ना त्याच्यात दोन्ही पाय खाली जमिनीवर ठेवले, आणि ते साईबाबाचा हार माझ्या त्या हँडललाच होता लावलेला. तर मला म्हणे मला तिथपर्यंत सोड. तर मी म्हटलं, आता मला असं वाटलं, माझ्या मनात काहीच नाही बरं का. मी म्हटलं बाबा मला माफ करा म्हणलं, कारण माझ्या मनात काय की एवढ्या अंधारातला एखादा व्यक्ती आपल्याला मदत मागतोय, तर आपणच फाटक्यात आता त्याचं कुठं आता मदत करावी. आणि त्याची ती अंगकाठी बघून तर मी म्हटलं हा माणूस जर आपल्या सायकलवर बसला तर आपल्या सायकलचे 2 तुकडेच होणार म्हणलं, याच्या पलीकडं काही नाही होणार. तर मी गायावाया करायला लागलं का, तर मी त्याची मदत नव्हतं करू शकत. तर मी म्हटलं बाबा, ते सायकलवरच बरं का, म्हणजे मध्ये नळी आणि फक्त सीटवरून उतरलं आहे खाली, 2 जमिनी आपले पाय ठेवलेले. बाबा मला माफ करा, तुम्हाला माहीत नाही माझी सायकलची अवस्था फार वाईट आहे म्हणलं, आणि मला अजून लय लांब जायचं आहे म्हणलं, तर मला माफ करा म्हणलं, माफ करा. तर बाकी मग तो काय बोलला नाही बरं का, पण मला म्हणे ठीक आहे जा, म्हणजे त्या राकट भाषेत जा म्हणे. आणि त्यानंतर मी परत सायकलवर बसलो, आणि थोडंसंच पुढं गेलो असेल, म्हणजे थोडंसं पुढं गेलो तर मला ती मनात एक खदखद राहिली, म्हणजे असे एक खंत राहिली की त्या माणसाने आपल्याला मदत मागितली आणि आपण त्याला काही करू दिली नाही, नाही का, आपण केलं नाही. मी फक्त आहे ना तुम्हाला सांगतो 3-4च पायडल पुढं मारले असतील. तर मला ते वाईट वाटलं म्हणून मी मागं वळून पाहिलं. तिथं तो माणूसच दिसला नाही, आणि तो सरळ रस्ता होता बरं का, तरी पण सरळ म्हणजे बरं. आता आपण 3-4 पावलं जरी पुढं गेलो तरी आपल्याला काय वाटलं की हा बाबा कुठंतरी लघुशंकेला कुठंतरी साईडला गेला असेल, पण ते पांढरे कपडे कमीत कमी किती अंतरावरून थोडेफार तर दिसतातच की हाय बा तिथे एक काहीतरी, म्हणजे तो माणूस दिसेल. बरं मग हां. तर मग मला ते वाईट वाटलं की आपण एखादं एवढ्या रात्रीचं कोण आपल्याला मदत मागतो. आणि त्यावेळेला झाले होते 1:30 वाजला होता, दीड अंदाजे तर 1:30 होता, काही घड्याळ वगैरे तर नव्हतं, पण 1 ते 1:30चाच काहीतरी टायमिंग असेल तो अंदाजे. तर मग
मी मागं वळून बघितलं, म्हणजे तो डाव्या हाताला होता ना, मी असं बघितलं, म्हणलं अरे बाबाला सॉरी म्हणलंय, माझ्या मनातली खंत लागली. तो बाबा मला दिसलाच नाही. बापरे. हा, दिसलंच नाही ना. आणि म्हणजे कोणी पण म्हणलं की एवढं, आता समजा मी इथे आहे, तुम्ही माझ्याशी बोलले आणि मी एवढ्याच अंतरावरून फक्त तुमच्या पाठीमागं गेलो आणि तुम्ही नाही सोफ्यावर, तर ते मला ती शंका नाही आली. तरी पण शंका नाही आली की मला काय वाटलं गेलं असं लघुशंकेला कुठंतरी, नाही काय. पण नंतर परत मी तिथं थांबलो, परत त्या 5 फुटावरच थांबलं मी तिथं. परत त्या नळीवरून खाली उतरलं. यायला म्हणलं बाबा का दिसेना म्हणलं. इकडं बघतोय जरा असे ते झाडी होते ना, सगळे बाबळीचे काठेरे, सगळे झाडी. इकडं पाहतोय तिकडं पाहतोय, तो काही मला दिसायला तयारच नाही. आता म्हणलं त्यांनी एवढे शुभ्र कपडे घातले. आणि बरं, मी सायकलवरून त्याच्याशी जे बोललो तर मला त्याचा चेहरा दिसतच नव्हता. म्हणजे ती इतका काळा होता की काय, काळा होता का काय, त्याचे हातही दिसत नव्हते. फक्त इथपर्यंत त्याचे ते पांढरे शुभ्र कपडे होते. असं पांढरं ते झग्गा का काहीतरी ते धोतर बितर असेल, आणि ते खडावाचा आवाज फक्त, आणि ते एवढं मोठं पगडं ते पांढरं शुभ्र. वयस्कर होते का? वयस्कर म्हणजे हा वयस्करच असतील ना, कारण ते त्या पद्धतीने ते राकटच होते ना ते. आणि उंची मला आहे ना, ती सायकलवर मी नळीवर होतो आणि उभं आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी माझी त्यावेळेला 5-1 फूट तरी उंची असणारच आहे ना. तर ते माझ्या डोक्याच्या वर होतं ते. आणि मी त्याच्याशी असं बोलत होतो, बाबा मला माफ करा, माझी फार बेकार अवस्था आहे. म्हणजे जसं काय एखादं उंच पुतळा असतो ना, त्याच्याशी बोलतोय मी. आणि पण त्या अंधारात समजा ना मला काय तो किती उंच आहे काय ते काही दिसलंच नाही. बरं, त्याचा चेहरा दिसना आणि काहीच दिसना मला, फक्त टोपडं आणि पांढरे कपडे, म्हणजे जे व्हाईट जे पोर्शन आहे तेवढाच, बाकी तो काम मला काही दिसला नाही. आणि मी पुढं जाऊन आहे ना, ते एवढे गप्पा ठप्पा झाल्या माझ्या, तर मी तिथं जाऊन 5 फुटावरच थांबलो. मला ती मनात खंत असलं, मी आपल्या इकडं बघितलं तर मला काही कुठं दिसलंच नाही. आणि मला वाटलं ते लघुशंकेला असेल, तर ते मी परत डोळे फार बारीक करून बघत होतो, तो मला काही दिसलं नाही. आणि मी म्हणलं जाऊ दे, कुठेतरी गेला असेल म्हणलं, मरू दे, आपल्याला काही घे नाही. मी आपला मग नंतर तो चढ होता ना, आता माझ्या अंगात त्राणच नव्हता, कारण मी सकाळपासून इतका वैतागलो होतो. आणि ह्यांनी तर मला एवढा त्रास दिला होता ना की परत यांच्याबरोबर जाणार नाही असं तर मी ठरवलंच होतं. पण ते सगळा त्रास, प्रवास, ते एवढं सगळं माझ्याबरोबर ते घडलं त्या दिवशी. मग तरी पण मी तो चढलो. पण एवढं आहे, तो बाबा भेटल्यानंतर सायकलची चेन अजिबात पडली नाही. मग ते चढल्यावर एक डाव्या हातालाच एक हॉटेल आहे, अजून पण आहे ते हॉटेल, पण ते बंद आहे बरं का, आता बंद पाडलेले. मी आत्ता मागच्या महिन्यातच बघितलं ते, पण ते बंद पाडलेले. तर त्या हॉटेलमध्ये माझ्याबरोबरची जी सगळी लोकं होती, ती 2दा-3दा चहा पिऊन, ते बाज असतात ना, मस्त आराम फार्मावत होते, मस्त आरामशीर पडलेले. आता मी गेलो आपलं धापा टाकत कासा बसा गेलो. मला ते दिसले, ते रस्त्याच्या थोडंसं असं लांब आहे, थोडं अंतरावर, पण ते दिसले मला की अरे हे तर सगळे आपलेच आहेत. म्हणे ए किरण्या इकडे म्हणून. मग मी तिथं गेलो. तर तिथं गेल्यानंतर म्हणे काय रे म्हणे, मग आता असं नाही की हाला बाबा बरं, तसं काही नाही बरं का. काय रे म्हणे, बरं शिवाय गाळा बरं का म्हणे, काय रे म्हणे, तुला काय अक्कल आहे का म्हणे, तू असं चाललं तर पहाटे 5ला पोहोचू म्हणे आपण, असे कोण सायकल चालवतं का म्हणे. मग मी म्हटलं अरे तुम्हाला तर माहिती आहे माझी सायकलची काय अवतार आहे, तुम्ही परत मलाच हे तुम्ही हे करताय नाही का, वाईट सांगताय. तुम्हाला तर माहिती आहे मी इथपर्यंत आलो आहे तरी पण. आणि ज्या स्पॉटवर आत्ता ते चहा पित होतो ना आम्ही, तर तिथून अजून पण 15 किलोमीटर आमचं घर होतं, म्हणजे गाव. अजून 15 किलोमीटर सायकल चालवायची होती. तर ते माझ्याबरोबरचे जे होते, माझा भाऊ म्हणले ए जा रे, ते वेटर होता, जा रे म्हणे त्याला चहा आणि एक. तो वेटर घेऊन आला. तोपर्यंत मी सगळ्यांना, ते उठले ना सगळे, त्या बाजवर बसले होते आणि तिथे शेजारीच एक टेबल होता, मी त्या खुर्चीवर बसलो. तर ते वेटर चहा घेऊन येईपर्यंत माझ्या गप्पा चालल्या. म्हणलं का रे म्हणलं, तुम्हाला एक असा बाबा दिसला का रे, असं पांढरं पागोटे, लय उंच होता म्हणे. पण तो असा, आता मला जर तो तिथं दिसला असेल तर ह्यांना पण, तो जर चालतच असेल तर त्यांना पण कुठंतरी दिसायलाच पाहिजे ना. तो नाही आम्हाला नाही दिसलं म्हणे, कोणीच नाही आम्हाला. तर ते चहा घेऊन तेवढं ते वेटर आलं, ते पण म्हणजे थोडासा तरुणच होता माझ्याच वयाचा. ते त्याचा ट्रे असा हालायला लागला, खडखड. आणि तो समोरच्याच खुर्चीवर बसला. म्हणे कुठं दिसलं म्हणे तुम्हाला.
म्हणे हे काय इथे तुझ्या ढाब्यापासून इथून काय असेल अर्धा पाऊण किलोमीटर अंतरावरच आहे म्हणलं ते. म्हणे म्हणे वाचला म्हणे तू. पण तो बाबा ज्याला भेटला ते म्हणजे त्याने त्याचा बेडा गर्कच झालेला आहे म्हणे आत्तापर्यंत. तू वाचला म्हणे. तू इतका घाबरला. आता माझ्याबरोबरचे जे सगळे ते सगळे स्टोरी ऐकत होते की मग त्यांनी काय केलं, त्या चौघांना बाजूला बोलवलं त्या वेटरनी. तर माझा भाऊ म्हणे तर तू थांब म्हणे, तू नको येऊ. मग त्यांनी काय त्याचं सांगितलं ते काय मला आत्तापर्यंत नाही कळालं, काहीच कळालं नाही. त्यांनी त्या वेटरनी त्या तिघा चौघांना माझ्याबरोबरच्या लोकांना काय सांगितलं ते मला आत्ता नाही माहिती आणि अजून ते मी विचारलं पण नाही. मग असं करता करता तिथे एक टेम्पो होता उभा, म्हणजे ऑलरेडी तिथं होताच आणि तो काही तिथे जेवायला वगैरे थांबला होता. तर हे लोक काय म्हणले की म्हणे आता आपण आहे ना सायकल टेम्पोमध्ये टाकू आणि आपण आता टेम्पोनेच डायरेक्ट घरी जाऊ. आता ते एक मी ते हिरेला पेटलेला माणूस नाही का, नाही नाही म्हणले तुम्ही जा म्हणलं. मी साईबाबाला बोललो मी सायकलवर जाणार आणि सायकलवरच घरी येणार. नाही रे म्हणे काय पागल आहे काय म्हणे, येडा आहे का, अजून 15 किलोमीटर आहे म्हणे, नको नको. आणि त्यांनी ते अनुभव ऐकला. आता मला ते काही माहीत नाही, मी फक्त ती घटना माझ्यासमोर घडली, मला त्याच्याबद्दल भीती वाटली नाही किंवा त्याचा कधी त्रासही नाही झाला, काहीच नाही झालं मला. आणि मग नाही 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 करता करता मी चहा पेईपर्यंत त्यांनी त्यांच्या सायकल टेम्पोमध्ये टाकल्या आणि त्याच्यात माझी पण दिले टाकून, म्हणजे मी नाही नाही म्हणत असताना पण. मग आता माझ्याकडे इलाजच नव्हता. मग आम्ही टेम्पोत बसलो. रात्री 2:30 वाजता घरी आलो. दार वाजवलं, आईने दार उघडलं. म्हणे का रे एवढा उशीर. काही नाही म्हणलं, उशीर झाला आता सायकलवर जायचं होतं. काय नाही म्हणे जेवलास का. म्हणलं आता नाही जेवत म्हणलं, मला सकाळी नाश्ता दे, मला कॉलेजला जायचं आहे म्हणलं. सकाळी 7 वाजता मी उठून आंघोळ करून कॉलेजला पण गेलो. आता आमचं सकाळचं कॉलेज होतं. सकाळी 7 ते काहीतरी 12 12:30पर्यंत असायचं आणि कॉलेज संपल्यावर कोण लगेच घरी येते. तिथं टाईमपास करायला काय सगळे मित्र आम्ही भरपूर, मी पुष्कळ चांगले 1:30 वाजता आलो. आता ते शेजारी चुलत्यांचे घरं होते. आता रात्रीचे सगळे घरी पोचले, मी पोचलो होतो आणि सकाळी उठून कॉलेज, त्यामुळे सकाळी त्यांची काय माझी भेट नव्हती. तर मी त्यांच्या घरी गेलो, म्हणजे तिथं घरी गेलो. म्हणलं माझी चुलत बहीण आहे. म्हणलं का गं म्हणलं भाऊ कुठे आहे. म्हणे अरे काय भाऊ कुठे आहे म्हणे, ते तिघं चौघं सगळे ॲडमिट आहे म्हणे, सगळे ॲडमिट. हां सगळे ॲडमिट. यायला म्हणलं त्रास मी काढला आहे आणि ॲडमिट हे झालेत. म्हणजे यांनी जाताना जे छळलं ना की ते एखाद्या शत्रूबरोबर पण कोणी असं करू नये मी तर म्हणतो, आणि भक्तांबरोबर तर अजिबात करू नये. तर मग मी म्हणलं ठीक आहे. मी त्यांना भेटायला पण गेलो हॉस्पिटलमध्ये. कोणाचं तंगडं बांधलं आहे, कोण असं कोणाला सालन लावलं आहे बरं का, कोणाला जुलाबुलट्या चालू आहेत, आणि मला तर काहीच नाही. मग असं करता करता मी ती गोष्ट विसरून गेलो. ही गोष्ट तर मी आत्ता ह्या पॉडकास्टला सांगतोय. माझ्या आईला पण नाही माहिती की माझ्याबरोबर काय घडलं. आणि तिला वाईट वाटलं असतं ना की आपले लोक असं आपल्या पोरांबरोबर असं हे वागले, ते दुरावई येऊ नये म्हणून, प्रेम कमी होऊ नये म्हणून मी ही गोष्ट आत्तापर्यंत कोणालाच सांगितली नाही. आता याच्या पुढचं एक सांगतो की तो जो संगमनेर लोणीचा जो मधला रोड आहे, आता कोणी तुमचे श्रोते बघत असतील आणि ती एंटिटी अनेक लोकांना याच्या आधी दिसलेली पण आहे. आता याची दुसरी एक घटना काय झालं की माझा मामाचा मुलगा आहे. तर आमच्या आत्ता एक 2-3 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. तर मी असंच म्हणजे आता सगळ्यांना नव्हतं सांगितलं, पण किरकोळ लोकांना सांगितलं होतं की माझ्याबरोबर असं असं घडलं होतं बरं का रे. तर आमच्या गावात काही सिनेमा थिएटर नाही आहेत. तर ते एक तर पिक्चर पाहायला ते पुण्याला येतात, नाही तर नाशिकला, नाही तर लोणीला चांगले 2 थिएटर आहेत, बेस्ट आहेत. तर हे दोघंजण आहेत. ते काही तानाजी चित्रपट का काहीतरी होता, ते मला वाटतं काहीतरी 2020लाच काहीतरी तर रिलीज झालेला आहे. म्हणजे ती घटना त्या म्हणजे सालातली. तर दोघंजण बाईकवर रात्रीच्या, त्यांची दुकानदारी दिवसभर, आणि त्यांना तो तानाजी बघायचा होता. ते पिक्चरला गेले लोणीला. आता ते काय बघत नाही कॅलेंडर, अमावस्या आहे का पौर्णिमा आहे, त्यांना काय घे नाही. तर त्यांनी काय केलं, पिक्चर बघितला आणि रात्रीचे येत होते. तर त्याच ठिकाणी तोच बाबा त्यांनी लिफ्ट मागितली. म्हणजे ती एंटिटी ना लिफ्ट मागते ॲक्च्युली, कारण माझ्याबरोबर त्यांनी लिफ्टच मागितली. आणि माझ्या मावस भाऊ जो आहे, माझा मामा भाऊ, तो आणि त्याचा मित्र मागं बसले होते. आणि ते पिक्चर संपल्यावर आता रात्री ते काय 1-1:30 वाजता असतीलच तिथे, कारण पिक्चरच तसा 12-12:30ला सुटतो.
म्हणजे तिथून त्यांनी काहीतरी खाल्लं पिल्लं असेल, त्याच्यात अर्धा तास गेला असेल आणि तिथून परत त्या स्पॉटला यायला कमीत कमी अर्धा तास लागेल. म्हणजे एक जर सिक्वेन्स लावली तरी 1.5 तास टायमिंग असेल तो. आणि त्यानंतर त्यांना एक बाबा दिसला तिथेच. त्यांनी असा हात केला, थांबा थांबा थांबा, म्हणजे थांबा म्हणजे लिफ्ट, बोललं वगैरे काही नाही. पण आता ह्यांना हे कसे होते की रात्रीचं कशाला, आपणच ऑलरेडी 2 जण बाईकवर आहे, तिसरा कशाला घ्यायचा, म्हणून ते त्याच्यात जवळ गेले. पण ते जसं जवळ जाईल ना, त्याच माणसाचा हात असा लांब 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 होत गेला. अरे बाप. हो, पार रस्ता भरला तो. अरे बाप. हा, रस्ता भरला. आणि ते रस्ता त्या काळी पण डेव्हलप नव्हता, आज पण नाही आहे. आज पण त्या रस्त्यावरून तुम्ही बघा, तिथले त्या स्थानिक भागातले लोक ये जा करतात. साधा डांबरी रस्ता आहे. म्हणजे असं नाही की आत्ता तरी थोडासा दुहेरी रस्ता झाला, पहिलं तर एकच एसटी जाईल एवढाच रस्ता होता. आणि दोन्ही बाजूला जंगल, डोंगरदऱ्या आणि सगळा अंधार. आणि तिथून एकतर नगरवरनं पण रात्रीच्या गाड्या संगमनेरला येत नाही, नाशिकच्या येत नाही, किंवा शिर्डी मनमाडवरून पण येत नाही. आणि इकडून नाशिकहून संगमनेरहून पण लोणीला गाड्या जात नाही. म्हणजे आता थोड्याफार असतील चालू, पण त्या काळात तर नव्हत्या. तर तो असा हात पुढे पुढे आला. हे घाबरले ना 2 जण. ह्यांनी काय केलं, पार रस्त्याच्या खाली जाऊन त्या हाताला कट मारून जे गाडी जोरात पळवली, ते 2-3 किलोमीटर अंतरावर जाऊनच उभे राहिले. आणि ती त्यांना इतकी म्हणजे लघवीला आली की ते म्हणे अक्षरशः आम्ही 2-3 मिनटं लघवी करत होतो, ती संपायलाच तयार नाही म्हणे. इतके धो पार. आणि तिथून जे पळाले की थेट घरीच आले. आणि नंतर मला त्यांनी सांगितलं म्हणे, अरे किरण भाऊ म्हणे, तू नाही का रे एकदा स्टोरी सांगितली होती म्हणे. मग त्या आता ती माझी 35 वर्षाची कथा आहे. म्हणजे आज 90 ते आज 2025 चाललं आहे. आणि ही कथा त्यांनी जे सांगितली ती 2020मध्ये ते काय तानाजी चित्रपट कधी रिलीज झाला, त्याच्यात तारखावरून कळेल आपल्याला की ह्यांनी ते कधी बघितलं. तर ती एंटिटी तिथे त्यांनी बघितली. म्हणे का रे किरण भाऊ म्हणे, तुला जो माणूस दिसला होता असं धिप्पाड, ते पागडून बिघडून नाही का, अरे त्याने आम्हाला दिसलं ना म्हणे. ते आता ते कधी अमावस्याला गेले का पौर्णिमेला गेले ते काय मला माहिती नाही. आणि ते कधी कॅलेंडर बघून करणारे ते काय, आता तरुण पिढी आहे आणि काय म्हणतात, एक तर व्यापारी पण आहे, ते काय असं काही बघत नाही. तर त्यांच्याबरोबर ते झालं. आता त्या रस्त्याने आता माझ्या बहिणी नगरला राहतात, 2 बहिणी तर नगरला, त्याची दुसरी पाथर्डीला. म्हणजे मला त्या रस्त्याने तर जावंच लागतं बहिणीकडं, किंवा कुठे जायचं कार्यक्रम असतात. तर त्या संगमनेरपासून ते कोंची घाटाला ना, म्हणजे एका साईडला निझरनेश्वरचं एक खूप प्राचीन मंदिर आहे, तिथे डोंगरावर एक मोठा झेंडा लावलेला असतो. त्याच्या पुढे म्हणजे संगमनेरहून जर लोणीला जायचं असेल तर ती जी जागा आहे ती उजव्या बाजूला येते. आणि लोणीहून संगमनेरला यायचं असेल तर ती जागा डाव्या बाजूला येते. तर ह्या 35 वर्षात माझा कित्येक वेळा प्रवास झाला त्या रस्त्याने. पण तो स्पॉट आला की माझ्या छातीत असं धसकन होतं. आता मी 2 व्हीलरवर माझी 4 व्हीलर घेऊन मी अनेक वेळा त्या रस्त्यावरून गेलो, पण तो स्पॉट आला की मला धस होतं. पण मला आत्ता 2-3 वर्षापूर्वी कळालं की तिथं काय होतं, ते जे मला तो स्पॉट अजून आठवतं, कारण तिथं एकच रस्ता असा आहे की तो खाली उतरतो आणि चढतो. मग तो एक घाटच आहे, म्हणजे कोंचीचा घाट म्हणतात त्याला, कोंची. आणि त्याच्या पलीकडे ते एक मांची नावाचं गाव आहे, तिथं तर काही रस्ता नाही, ते हायवेला गाव नाही आहे ते. तर तिथं आलं की मला ती भीती वाटते. तर तिथे ना एक खूप मोठं लिंबाचं झाड आहे आणि आजूबाजूला खूप म्हणजे दाट झाडी आहे, म्हणजे असं झुडूप आहे. तर ते झुडपामुळे ना एकदा तुम्ही आत्ता सप्टेंबरमध्येच येत होतो, ते मी म्हटलं यार इतकं काय घाबरायचं, म्हणलं थांबूच म्हणलं आपण तिथं काय होतं बघू. दरवेळेचं काय नाटक आहे, त्या स्पॉटमध्ये आलं की मला भीती वाटते नाही का. म्हणलं आता ही भीतीच काढायची म्हणलं. आणि त्यानंतर तर मी 2021मध्ये मी तंत्रदीक्षाच घेतली हिमालयात. मी आता दश महाविद्येचा दीक्षित साधक आहे. ते मग आता आमच्याकडे भरपूर ते गुरूंनी आम्हाला सुरक्षा मंत्र वगैरे दिले, आता भीती नाही वाटत कशाची. तर ते आम्ही घरातनं निघतानाच आम्ही ते सगळं करून निघतो. तर तिथं गेल्यानंतर आहे ना, तर त्याच भागात मी थांबलो. तर ती झाडं वगैरे आता बरीचशी पडझड झालेली, काही वाळलेल्या फांद्या वगैरे तिथं पडलेलं मला दिसल्या. तर तिथे ना तुम्हाला रिअल सांगतो, तिथं 3 थडगी आहेत जिथं मला तो थांबवलं होतं ना, त्याने बोलत होतं मी. आणि हे मला कधी कळालं, जवळजवळ आता त्याला 35 वर्ष झाले, तर तुम्ही 32 वर्ष धरून चाला.
तिथं 3 थडगे आहेत अजून पण आहे. मी त्याचा फोटो काढून तुम्हाला पर स्पेशल व्हॉट्सअप करू शकतो. म्हणजे आता मला तिथे भीती नाही वाटत, बरं. पण ते मनात येतं ते राहिलेलं असतं. त्रास वगैरे काय झाला नाही ना? त्रास काहीच नाही. ज्यांनी मला त्रास दिला ना ते ॲडमिट होते 4-5 दिवस. मला काहीच नाही झालं. मला फक्त आहे ना ती घटना माझ्याबरोबर घडली ना ते 35 वर्ष आले ते डोक्यातून जायलाच तयार नाही आहे. आणि मी पण म्हणजे त्याचा काही जास्त विचार करत नाही, कारण त्याच्यानंतर त्याच रस्त्याने मी शेकडो वेळा गेलेलो आहे. फक्त रात्रीचं नाही गेलो तिथून. म्हणजे समजा आता मला नगरवरून जरी संगमनेरला यायचं तर 2-2.5 तासाचा रस्ता आहे, तर मग नगरवरून 4लाच निघायचं. म्हणजे 6 वाजता तर आपण तिथे पोचतोय आपल्या घरी. पण तो रस्ता तर लागतोच ना. पण त्यावेळेला आजूबाजूला गाड्या असतात. आता ट्रॅफिक पण वाढलेली आहे, पण त्या काळी नव्हतं काहीच. तर अशा पद्धतीने माझ्याबद्दल हे झालं. पण मी एक केलं होतं, ह्याच्यातून मी वाचलो काय असेल किंवा देवाची कृपा असेल मला आत्तापर्यंत नाही माहिती, की साईबाबाचं नाव मी किती त्रास काढला तरी म्हणजे ते जे माझा प्रवास मी शब्दात वर्णन नाही करू शकत, एवढा त्रास काढला होता. मी रडकुंडीला आलो होतो, अक्षरशः रडकुंडीला. मागं जायचं म्हणजे सवाल नव्हता, पण मागं जायचं म्हणलं तरी रस्ता कोणाला सापडणार आहे. म्हणजे मला त्यांना फॉलो करणंच गरजेचं होतं, तरच मी साईबाबाला जाऊन परत घरी येऊ शकणार होतो. पण ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही आता मी वाचक हे तुमचे जे श्रोते आहे त्यांना सांगतो की तुम्ही देवपूजा करू नका, तुम्ही अगरबत्ती लावू नका, तुम्ही मोठमोठे ग्रंथ वाचू नका, पोथ्या वाचू नका, मोठे मोठे व्रतवैकल्य करू नका. परंतु तुम्ही जे इष्टदेवतेला मानता तर त्यांचं नामस्मरण तुम्ही जरूर करा. ते गरजेचं. आणि हे नामस्मरण मी साईबाबाला घरातून निघाल्यापासून तर तिथं पोहोचून परत घरी येईपर्यंत माझं अखंड नामस्मरण चालू होतं, माझं अखंड. फक्त जर मी साईबाबाला सांगितलं होतं की मी कुठे हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबलो, मला पाणी प्यायचं आहे किंवा मला लघुशंकेला जायचं आहे, तर मग मी तोपर्यंत मी जप बंद करेल. पण तुम्हाला सांगतो इवन तो कंटिन्यू चालू होता. आणि ते टेम्पोत सायकल टाकले ना त्यावेळेला मी साईबाबाला म्हणलं, बाबा माफ करा, मी तर प्रण केला होता की सायकलवर जायला आणि सायकलवरच येईल, ही लोक ऐकायला तयार नाही, आता हे माझा प्रण तोडतील, मला माफ करा म्हणलं जाऊ द्या आता माफ करतील म्हणलं. पण तिथपर्यंत मी तो जप केला होता. आणि ती एंटिटी काय होती काय नाही मला आत्तापर्यंत माहिती नाही. पण त्या भागामध्ये जे काही लोक असतील तर मी तर म्हणतो ह्याच विषयावर जर काही तुमच्याकडे विस्तृत माहिती असेल तर मिस्ट्री टॉक ह्या पॉडकास्टवर येऊन तुम्ही मला पुढचं सांगा, म्हणजे मला पण कळेल की मी काय अनुभवलं आणि कदाचित नेमकं काय आहे तिथे. आणि तिथं ते 3 थडगे बघितले ना आणि ते मला जवळजवळ 32 वर्षांनी कळालं. कारण आपण त्या रस्त्याने एक तर बाईकवर असतो, थांबायचा प्रश्नच नसतो, मागं पुढं गाड्या असतात किंवा ड्रायव्हिंग करतोय मी, ती थांबायचा काही प्रश्नच नाही. आणि ते एवढं झुडप आहे की मला त्या रस्त्यावरून ते झुडप तर दिसायचं, पण आपल्याला वाटायचं काय रस्त्याला दोन्ही बाजूला झाडं असतात, तर ते तसंच असेल. परंतु ज्यानंतर ते काही थोडेफार झाडं पडतात ना वाळून सुकून वगैरे, तर ते असं क्रॉस येते तिन्ही पण त्या काय म्हणतात त्याला, ते थडगेच म्हणू ना आपण, थडगच ते क्रॉसचे थडगे आहेत तिथे. आणि तिथंच तो मला माणूस दिसलेला आहे. मग नंतर मला ते असं वाटलं की आपण जो माणूस भेटला तर तो साधारण मनुष्य नव्हता, पण वाचलं काय माहिती आहे का, एक तर साईबाबांनी वाचवलं आणि आपलं तो अखंड नामस्मरण चाललं होतं त्यांनी वाचवलं. आणि मी सायकलवरून म्हणजे असं उतरलो नव्हतं, म्हणजे त्याच्याशी बोलताना त्याच्या आधी सायकलची जी चैन पडली ती अनेक वेळा मी लावायला उतरलो होतो, पण त्याच्याशिवाय तर पर्याय नव्हता. परंतु ज्या वेळेला ते उतराला तो माणसाबरोबर मी बोललो ना आणि तिथून परत चैन पडली नाही आणि मी सायकलवरून खाली नव्हतं उतरलो. समजा जर ते म्हणजे साईबाबाचं ते हारच होतं ना माझ्या त्या हँडलला, कदाचित त्या बाबांचं तो पहिलं माझा साक्षात्कार असेल आपण असं समजू. आणि तो अखंड नामस्मरण होतं ते एक माझ्यासाठी एक ते योग्य झालं, ते देवानेच हे सांगितलं असेल. आत्ता तुम्हाला अजून काय सांगू, अजून एक तुम्हाला खरं सांगतो, ज्यावेळेला मी तुमच्या स्टुडिओमध्ये आलो तर तुम्हीच आले होते ना मला की हा जिना चढून वरती आहे, तर मी जिना चढून आलं तर तुम्ही तिथे सांगितले एक पॉडकास्ट चालू आहे म्हणे, तर तुम्ही वेट करा. आता मला काय वाटलं वेट करायचं, मग आता आपण बाहेरच थांबू. मी तिथे इथे कसलं तरी कॉम्प्युटरचं इन्स्टिट्यूट आहे, तिथे ते 2-3 बाकडे आहेत बघा अजून पण ठेवलेले, ते CCTV कॅमेरामध्ये. आता मी उन्हातानातून आलो, मी हेल्मेट काढलं, थोडंसं चेहरा पुसला, पाणी वगैरे पिलो
त्या डेस्कवर आहे ना एक रुद्राक्ष पडला होता. आज रामनवमी आहे बघा. हे बघा, आता हे कॅमेरा शूट झालेला असेल, कोणाचा असेल ना तर ते घेऊन जा. पण जर कोणाचंच नसेल तर मी समजेल की रामाने किंवा महादेवाने मला हा प्रसाद म्हणूनच दिलेला आहे. आज हा रुद्राक्ष मी बाहेर वेट करताना तिथं कोणीच नव्हतं, फक्त एक असा त्या टेबलवर ठेवलेला होता. मी म्हटलं काय अरे रुद्राक्ष राहू हा तर, आणि आज तर रामनवमी. बरं म्हणलं कोणाचं आहे आता, तिथं कोणीच नाही. बरं मी तो रुद्राक्ष उचलला, तो CCTV कॅमेरामध्ये पण असेल आत्ताच, तुम्ही बघा ते असेल ते कोणाचं आहे मला नाही माहिती, पण हा मला मिळाला राव. म्हणजे हे पॉडकास्ट काय असेल मला नाही माहिती, ती एंटिटी काय असेल माहिती नाही, पण हा रुद्राक्ष मला का पॉडकास्टच्या आधीच का भेटला, मग का भेटला? बरं हे खोटं असेल तर तुम्ही CCTV कॅमेरा चेक करा. मी उचलला नाही आत्ता तो जस्ट. म्हणजे त्या एंटिटीने मला आत्तापर्यंत हात नाही लावू, म्हणून हा आशीर्वाद तर नसेल. काय असेल म्हणजे ते रिअल आहे, काय खरं काय खोटं माहिती नाही, पण हे आत्ता पण माझ्याबरोबर झालं आहे. आणि 35 वर्षा